ओम श्री सिद्ध भैरवाय नम. बघा, आज माणूस आहे ना, आज भारतामध्ये किती 33 कोटी देव. आणि हे जे बुद्धिवादी लोक आहे ना, या बुद्धिवादी लोकांनी त्यांचं पोट भरण्याकरता हे लोकांना असे देवाच्या ठिकाणी नादून दिले आणि कल्पनेनं काही देव तयार केलेले आहेत बरं का. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणले, गेले विसरवणी खऱ्या देवा. खरा देव लोक विसरले. आणि हे 33 कोटी देव, आणि त्या 33 कोटी देवामध्ये काही देवांक आज इतकी गर्दी आहे पब्लिकची, आणि नवसाला पावणारा देव आणि अनेक अनेक. तर तिथं पैशाची गणना केली जात नाही. बघा, इकडे काही लोक भूगबळी, शेतकरी आत्महत्या करतात, आणि या देवांच्या ठिकाणी एवढा पैसा गोळा झाला की तो पैशाचं मापच नाही. आणि मग खरा देव कुठे? डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाकितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप फिरून उठते ईश्वराची दया. बघा बरं, अहो तुम्ही डोळ्यांना पाहतात, एक डोळ्याची किंमत जर केली किती होणार आहे? डोळ्याची किंमत केव्हा पडते? ज्या वेळा तो आंधळा होईल तेव्हा. कानानं ऐकू येतो, कान किती? 2. बघा, जो बहिरा आहे त्याला काय किंमत आहे का? आपण भजन ऐकतो, गाणे ऐकतो, पण आज काय सतत आपण भांडणं जास्त ऐकतो. डोळ्याने बघतो, कानी ऐकतो, जिभेनं आपण रस चाखतो, गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, हातानं काम करतो, पायानं चालवतो, झोपतो, आणि झोपातून कोण? तो भगवंत उठवतो. बघा, आजपर्यंत सूर्याचं कोणा बिल दिलं आहे का? आता सूर्याचं बिल तर नाहीच नाही, पण सौर ऊर्जा शासनानं काय केली? सौर ऊर्जा. झाडांना जर सावली मिळली नाही, ऊन नाही मिळलं, तर झाडं वाढती नाही. हवा, बघा, या हवेचं कोणी काय बिल दिलं आहे का? पाणी सांगा, निसर्ग पाणी पाडतो. काही वेळा लोक काय म्हणतात, एक पाणी पडायला लागत होतं, हो जाय आता नको येऊ, जाय जाय. अरे, तू जर एवढं काही काम केलं तर त्याचं तू काय मोल मागतो? काय देशील? जे आईवडिलांची प्रॉपर्टी घेतो आणि त्यांना सांभाळीत नाही, आणि त्या पाण्याला म्हणतो एक लागत होता. काय बघा, या पृथ्वीमध्ये आपण काय करतो? संडास करतो, लघवी करतो, खोल खोल खड्डे करतो. ते कोणाचा राग करते का? सांगा. काही प्राणी आहेत, त्यांचा काही त्रास नाही आपल्याला, ते उलटे आपल्या उपयोगाचं आहे. या जगात त्यांनाही जगायचा अधिकार आहे, ना आपण त्यांना काय करतो? कापतो, देवाला बळी देतो. देवाला कोण बळी देतो? कोंबडा बळी देतो, बकरा बळी देतो. देवाला हत्ती का नाही बळी देत? देवाला सिंह का नाही बळी देत? अरे, तुला खायचे चोचले, पण खऱ्या अर्थानं जर म्हणलं तर माणसाचा आहार कसा आहे? माणसाची आतड्याची लांबी किती? 22 फूट, त्यांची किती? 6 फूट. ते जिभेनं पाणी चाटून पितात, आणि त्यांच्या शरीरात आम्ल आहे, त्यांचा तो आहार आहे, आपला आहार नाही. म्हणून खऱ्या देवाची ओळख करा. देव आपल्याबरोबर आहे, देव आपले कामं करतो, आणि देव आपल्या किती ऋणी आहे. तरी आता माणूस कोण विसरून गेला, आईबापाला विसरला, निसर्गाला विसरला, आणि काय झाला? दुःखी झाला. म्हणून खरा देवाची ओळख करा. आईबापाला, आईबाप हे देव आहे, पंचमहाभूते देव आहे, हे बाकीचे देव आहे ना, ही सगळी कल्पना आहे, कुठंतरी स्थिर व्हायचं साधन आहे. पण देव खरा त्याच्यात नसून, देव खरा निसर्गात आहे, देव आईबापात आहे, आपल्या हृदयात आहे. हे जर पटलं असेल, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.